असू द्या. आता तू हम्म. मग तुमच्या आता शेळ्या वगैरे आहेत का? हा, शेळ्या वगैरे ढोरं. म्हणजे शेतीसोबत जनावर सांभाळणं महत्वाचं काम आहे. काम भरपूर असेल आहे का नाही? काम बघ जनावर सांभाळणं पुन्हा शेती जनावर बस काय वाटते आता शेती माणसाला म्हणजे शेती करावं का नाही लोकांना? करावंच लागतं शेती करणं तर टाकून तर त्याला जमणार हा. शेताशी पोट भरणं जाऊन कुठे जाणार आता आता बी होय आता बाहेर बी जाऊन म्हणत आता काय आपली कमी बाहेर होणार हा मजुरी कुठं बी आता सोयाबीनच्या तर राशी झाल्या म्हणजे पेरणीला आपण काय काय पेरतो इकडे मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी? आपल्या बड ज्वारी गहू हरभरा सोयाबीन खरीप पीक हा. म्हणजे पेरणीला आपण सोयाबीन पेरतो. फक्त सोयाबीन बऱ्यापैकी सोयाबीन मूग. हा. ते किती दिवसाचं पीक राहते सोयाबीन? 3.5 महिने. म्हणजे फायनल 3.5 महिन्यामध्ये राशी वगैरे कापणीला होते. आपण पण मिळायचं हा. ट्रॅक्टर येणार हल्लर येणार चिकूल आहे गाडी आहे हा. रोड करा म्हणतात त्यांनी रोड करा शेतकऱ्याला गुत्त्यालाच पैसे नाही तर रोडला कुठले पैसे द्यावं लोकांची याची करून सुद्धा गुत्त्याला पैसे द्यावं मग काय करावं आता आणि महिनाभर थांबव महिन्याची याद आणि अधिक द्यावं लोकांना बनी मी तास रोज उडून बसाव मदरचं तिकीट घालून या एक रोटी घेऊन बसाव बनी मी उघडं करावं काय करावं इलाज नाही शेतकऱ्याला केल्याशी याच आहे कंडिशन शेतवाल्याची कोणाची ज्यानं ढोरं गुरं ठेवता येईल ज्यानं मजुरी करता येईल घोडा तर आम्ही जनावर सोडायला असलं फळ शेताला मागे 15 दिवसाखाली फुलं बांधणार बंधारी हे करणार म्हणजे अलीकडे आलाय ना बैल गुदावून शेतात गुदावून येऊ शेतला ढोर सोडत आहे जनावर आपण उपाशी मारू शकत नाही मारू. तुम्हाला अतिवृष्टी बरोबर वाटते का म्हणजे दुष्काळ बरं वाटतं? अतिवृष्टी म्हणजे अतिवृष्टी द्यायचं म्हणत नाही मी. अतिवृष्टी म्हणजे लय पाऊस पडले की अतिवृष्टी होते. कधी बी दुष्काळापेक्षा अतिवृष्टी परवडते म्हणजे ढोरं तर खाऊन पिऊन राहतात आहे का नाही? म्हणलं दुसरा पोरं. आम्हाला पैसे देण्यासाठी मालाला भाव द्यायला शरत आहे तुम्हाला काय वाटतं आता? भाव देणार 4,000 मालाला भाव सोयाबीनची बुडापासून खर्च काढा किती होते 6,000 बॅग काढल्या काय बोलणार आणि मारणी त्याला पलटी करणं काय पाळी काय नाही बघा रोजचे मजूर म्हणलं तर 10 रुपये पडते शेतकऱ्याला रोजची मजुरी म्हणलं तर 10 रुपये पडते आम्ही त्याला हा. हं.